नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, संध्याकाळच्या वेळी आपल्याला काही ना काहीतरी चटपटीत खायला लागतं. आज तीच इव्हिनिंग स्नॅक्सची रेसिपी घेऊन आलो आहे. मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी आहे. आज आपण करणार आहोत सँडविच. सँडविचचा एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण करणार आहोत आलू मसाला सँडविच. चला करायची सुरुवात. सँडविच करायच्या सुरुवातीला सगळ्यात पहिले आपल्याला सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे ती आपण करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी भरून पुदिना घेतला आहे. तो मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो. त्यानंतर जेवढा पुदिना आहे तेवढीच मी इथे कोथिंबीर घेतली आहे. इथे मी 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले, ते आपण घालूया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता मी इथे घेतलंय लसूण, 5 ते 6 पाकळ्या लसूण आपल्याला घालायचे चटणीमध्ये. आणि या चटणीसाठी मी इथे घेतलाय कांदा, मोठे तुकडे करून घेतलेत एका कांद्याचे, ते आपण ह्या चटणीमध्ये घालणार आहोत. आता मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यात. चवीपुरतं मीठ घालूया. आणि सोबतच इथे मी घेतलाय चाट मसाला, तो पण आपण 1 चमचाभर घालूया. आता आपण हे छान वाटून घेऊया आणि याची चटणी करून घेऊया. आपल्याला सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे ती इथे मी वाटून घेतली आहे. आपली चटणी तयार आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आपण जे बटाटा स्टफ करणार आहोत सँडविचमध्ये, त्याचा मसाला आपण तयार करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवला आहे आणि यामध्ये मी घालणार आहे सॉल्टेड बटर. 1 चमचाभर बटर घेतलं आहे, ते आपण वितळून घेऊया. आपलं बटर इथे विरघळलं आहे. आता मी यामध्ये घालणार आहे लसूण. 4 ते 5 लसूण ते कळ्या आपण बारीक चिरून घेतले. त्यानंतर 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले, ते घालूया. त्याचबरोबर तिखटपणासाठी इथे मी हिरवी मिरची घेतली तुकडे करून, ती पण घालूया आपण. 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले. 1-2 मिनटं ह्याला परतून घेऊया. आता मी इथे 1 वाटीभर कांदा बारीक चिरून घेतलाय, तो यामध्ये घालूया. आणि याला पण आपण परतून घेणार आहोत. आता मी इथे 3 बटाटे घेतलेत शिजवलेले कुस्करून, तर ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. बटाट्याबरोबरच मी यामध्ये घालणार आहे 1 अर्धा चमचा हळद. त्यानंतर 1 मोठा चमचाभर धना पावडर, 1 मोठा चमचा आपण घालणार आहोत जिरा पावडर. आणि इथे मी घेतलाय गरम मसाला, 1 चमचाभर गरम मसाला आपण यामध्ये घालणार आहोत. एकदा याला मिक्स करून घेऊया. आता इथे आपण बटाटा आणि मसाले छान मिक्स करून घेतले. आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेतो. एकदा आपण हे मिक्स करून घेऊ. इथे आपलं आता जे बटाट्याचं स्टफिंग आहे ते तयार झालं आहे. आता मी वरनं त्याच्यावरती कोथिंबीर घालणार आहे. आणि कोथिंबिरीसोबतच थोडासा चॉप केलेला पुदिना मी यामध्ये घालणार आहे. पुदिन्याने एक फ्रेशनेस सँडविचला येतो. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण सँडविच करायला घेऊया. सँडविच करण्यासाठी आता इथे मी पोलपाटावरती 4 ब्रेडचे स्लाइस घेतले. आता सगळ्यात पहिले आपण त्यांना बटर लावून घेऊया. मी ते सॉफ्ट बटर घेतले
आपण हे ब्रेडच्या स्लाइसना चारी लावून घेऊया. आता इथे आपण जे सँडविचसाठी चटणी करून ठेवली होती ती आपण ब्रेडना लावून घेऊ. आता आपण हे जे बटाट्याचं स्टफिंग केलं होतं ते आपण ह्या 2 ब्रेडवरती भरून घेऊया. इथे मी हे जे स्टफिंग होतं ते ह्याच्यावरती लावून घेतलं आहे. आता मी थोडंसं प्रोसेस्ड चीज यावरती किसून घालणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त किती घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. इथे मी भरपूर असं चीज घालून घेतलं आहे. आता ही जी दुसरी ब्रेडची स्लाइस आहे तो आपण याच्यावरती ठेवूया. आता ह्या दोन्ही सँडविचेसना वरच्या बाजूनी आपण बटर लावून घेणार आहोत. आणि इथे बाजूला मी ग्रिल पॅन तापायला ठेवला आहे, तर त्या पॅनमध्ये आपण ही सँडविचेस ठेवणार आहोत. आपला पॅन इथे तापला आहे. आता हे जे सँडविच आहे त्याची बटर लावलेली जी बाजू आहे ती आपण ह्या पॅनमध्ये ठेवूया. आता वरच्या बाजूला पण आपण बटर लावून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी छान ह्याला ग्रिल करून घ्यायचं आहे. इथे 3 ते 4 मिनटं झाली आहेत. आता आपण हे जे सँडविच आहे ते पलटून घेणार आहोत आणि ही जी वरची बाजू आहे ती आपण इकडे टाकूया. दोन्ही बाजूनी आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे. आपले जे सँडविचेस आहेत ते आता इथे छान ग्रिल झालेत. मी हे काढून घेतो आणि आपण याला कट करून सर्व करूया. आता हे जे आपलं सँडविच आहे ते आपण कट करून घेऊया. तुम्ही ऐकू शकता किती छान क्रिस्पी झालेत हे. दिसतात पण बघा किती सुंदर. आपलं जे सँडविच आहे ते इथे कट करून झालंय. आता आपण ह्याच्यावरती थोडंसं चीज घालूया किसून. आपलं सँडविच इथे तयार आहे. मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.